हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज आपला वीकेंडचा वार आहे आणि आय होप तुम्ही सगळे तयार असाल आणि इगरली वेट करत असाल आजच्या वीकेंडच्या वारचं. तर आपण जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. आजचं कॅरेक्टर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, गेस केलंच असेल आणि नसेलच तर ते आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल. तर लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट. नमस्कार मंडळी, जुन्या दिवसाची जुनी सुरुवात. मी खूप 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 थकले आहे. फक्त मला लोकांशी वचा भांडण्यासाठी जोर येतो. तुम्ही बघितलंच असेल, तुम्हाला आता त्याची प्रचिती आलीच असेल की मी कशा प्रकारे भांडू शकते. कोणी मला कॉमेंट केली तर ज्या प्रकारे मी त्याला आपल्या व्लॉगमध्ये ॲड्रेस करते, ज्या प्रकारे मी ते सांगते, त्याच्यावरती उत्तर देते, त्याच्यावरूनच तुम्हाला माझं भांडण्याचं आर्ट कळलं असेलच. नसेल कळलं तर तुम्हाला आता गॉसिप गर्ल सांगेलच. तर आता मी गॉसिप गर्लला सांगते की पुढचं तूच सांगते ना. मी खूप थकली आहे ना, म्हणून मी आता जास्त काही बोलत नाही. गॉसिप गर्ल बोलेल, ती कधी थकत नाही. सो मंडळी, ह्या बाई इतकी ना, म्हणजे इतकं खोटं चेहऱ्यावर, म्हणजे हिचं तोंड बघितलं की असं वाटतं की आज काय खोटं घेऊन आली आहे आणि आज किती खोटं बोलणार आहे. आणि ही बाई सगळं थकते, काम करायला सगळ्याला थकते. इतके वेळेला 1000 वेळेला पण मी तिला सांगितलं आहे की बाबा तुला थकवा खरं कशाचा आला आहे, पण ते न जुमानता उगाचच काय ना काहीतरी इकडच्या तिकडच्या थातुरमातुर गोष्टी सांगते, उगाचच थापा मारते, उगाचच काहीतरी वेगळ्या गोष्टीवरती ढकलून देते हिचा थकवा. पण खरं तर हेच आहे बोंबडे, की तू जे अमर्याद खोटं बोलण्याचं जे चालू केलेलं आहेस ना, त्याच्याने तुला थकवा आलेला आहे आणि तो तुझ्या चेहऱ्यावरती दिसतो, तो खोटेपणा तुझ्या चेहऱ्यावरती दिसतो. नॉट ओनली यू, आम्हाला तो जाणवतो. आणि तुला बघता क्षणी असं वाटतं की ही बाई कधी थांबणार, कधी हिचं बंद होणार, कधी खोटं बोलायचं, कसं हिला आता आळा बसेल आणि हिला कसा फटका बसेल. तुझ्याकडे बघून अजिबात असं चांगलं फिलिंग येत नाही. तू कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला तरी ती पॉझिटिव्हिटी येत नाही, कारण ती पॉझिटिव्हिटी मुळात तुझ्यात नाहीच आहे. खोटं 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 किती बोलायचं, म्हणजे काही ही बाई बाजच येत नाही. रोज हिंमत कशी होते हिची, रोज कसं काय ते तोंड उचलून आपलं खोटं बोलायचं, कसं काय नाही वाटत. त्याच गोष्टीचा हिला स्ट्रेस येतो आणि तो स्ट्रेस हिच्या चेहऱ्यावरती झळकतो. आणि अजून एक गोष्ट मला बोंबडीच्या भाषेत इथे आवर्जून सांगावीशी वाटते. मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की हे जे लोक असतात ना, असे देव 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 करणारे छोट्या छोट्या गोष्टीला, आणि खूप आपण किती देवाचं करतो आणि आपण किती काय काय करतो सगळ्या गोष्टी, आणि ते तळी काय आणि लेप काय आणि काय 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 हे सगळ्या गोष्टी. आणि मी सगळं तुम्हाला तर माहितीच आहे, मला किती आवड आहे, मी किती करते वगैरे. हे जे करतात, बोलून दाखवतात, हे लोकांना सगळ्यात जास्त घातक असतात. हे त्यांना ना भीती असते, त्यांना काहीतरी असं वाटतं की आपण इतकं पाप केलंय की आपण ॲटलिस्ट काहीतरी देवाचं केलं ना तर मग ते हे होऊन जाईल, बॅलन्स आउट होऊन जाईल, म्हणून ते देवाचं करत असतात. भक्तिभावाने अजिबात करत नसतात, कारण यांचं पाप इतक्या नेक्स्ट लेवलला गेलेलं असतं की त्यांना असं वाटतं की आता काही नाही तर काही नाही, हे करून तरी आपली त्यातनं सुटका होईल, म्हणून हे लोक हे करत असतात. म्हणजे काहीही चालतं हिला. आता काय तर माघ पौर्णिमा होती आणि म्हणून मी सकाळी लवकर उठले, आणि तुम्हाला माहितीच असेल रविवार असला तरी पण आज मला देवाचं करायचं असतं, मग मी सकाळी लवकर उठते आणि मग ते आता हळदीचं लेपन करते. तो ओटा नाही, ते उंबरठा बघितला तिचा, तो मार्बलचा उंबरठा व्हाईट पूर्ण पिवळा करून टाकलाय. आणि कोणीतरी मला सांगितलं होतं, कारण आमच्यात म्हणजे आम्ही तर आमच्या इथे आमच्या भागात तशी पद्धत नाही, पण एका आपल्या सबस्क्रायबरनेच सांगितलेलं की ते हळदीचं लेपन जे करतात त्याची पण एक प्रोसेस आहे, आणि त्यासाठी पण ते उंबऱ्याच्या खाली आय थिंक कसलं तांब्याची का कसली तरी हे प्लेट टाकून घ्यायची असते आणि मग त्याच्यावरती ते लेपन करायचं असतं. असं काहीतरी प्रोसेस आहे त्याची. असंच नाही कुठल्याही उंबऱ्याला तुम्ही नाही असं हळदीचं लेपन. आणि बाहेर देशामध्ये एवढं प्रत्येक वेळेला बोलत असते, बाहेर देशात असं, बाहेर देशात तसं राहत नाही, असं राहत नाही. आणि मग ह्या गोष्टी कशाला, म्हणजे एवढं काय करायचं आहे, इतकं कोण करतं असं वेड्यासारखं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करणं आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीला असं काहीतरी असं आपण खूप देवाधर्माचं असं एक आवड असणं वेगळी गोष्ट आहे, पण हे तर कॉन्टेंट म्हणून करते आणि ह्या लेवलला करते. ते बघून असं वाटतं की हिला खरंच
हिला स्वतःला त्याची जाणीव आहे की आपण खूप या जन्मात पाप केलेलं आहे आणि अजून आपल्याला करायचं आहे, आणि ते जर आपल्याला काहीतरी करायचं आहे तर आपल्याला देवाला खुश करावं लागेल, नाहीतर आपल्याला ह्याचा जोरात फटका बसेल. आणि आत्तापर्यंत ही ठगवत आलेली आहे आणि लोक ठगत गेलेले आहेत, तर तिला कदाचित ते असं वाटतं की हे सगळं करूनच ते मॅनेज होतं आहे, म्हणून ते या सगळ्या गोष्टी करते. आणि हे सगळी फालतूगिरी हिने लावलेली आहे. हे असे देव 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 अति देव देव करणारे लोक असतात ना, हे असेच असतात. आणि आपलं पॉडकास्ट एकदम काम देऊन ऐकते. त्या दिवशी मी हळदी कुंकवाचा लास्ट पॉडकास्ट केला, त्याच्यामध्ये बोलली होती ना की कसा म्हणणार आहे आणि कामधंदे काय नसतात, पण एकदमच असा जुनाट आणि कसे विचारांचे आहे ते, शेवटी गावठी ते गावठीच, जराही कामाला हातभार लावत नाही, जराही मदत करत नाही, फालतूचं काहीतरी ते पिझ्झा विझा काहीतरी बनवतो त्यापेक्षा जरा ते वाण बिण भरले असते जरा पटकन ते बॅगमध्ये, एवढं धावपळ त्याच्यामध्ये, आणि ही स्वतःच भरायला बसली वगैरे, ते जे मी बोललेली, तर लगेचच व्हिडिओ घेऊन आली की घर दोघांचं आहे आणि आम्ही दोघं कसं कामं वाटून घेतली तरच होतात. ते जसं आपल्याला ज्ञान दिलं होतं ना की असं आम्ही ट्रिप सगळं प्लॅन करतो, आम्ही आमचं करतो, म्हणजे ते अजूनही देतच असते. आणि मग हे दोघांनी मिळून केलं तरच होतं, आम्ही दोघं ठरवतो, मग जर ते एखाद्या गोष्टीची काळजी घेत आहेत तर मग मी दुसऱ्या गोष्टीची काळजी घेते, असं आम्ही करून मिळून मिसळून करतो. तेच ज्ञान परत घेऊन आली की ते मला असं मदत करतात आणि कधीतरी असं आज बघा कसा चहा ठेवला आणि खरंच खूप 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 भारी वाटतं, खूप भारी वाटतं, यडपट कुठची काय चहा ठेवला तर काय मोठं केलं, त्याला स्वतःला पण घ्यायचा होता तर ठेवला चहा, त्याने चहा ठेवला तर एवढं काय कुठली मदत त्याला म्हणतात, तर त्याने काहीतरी क्लिनिंग वगैरे करून दिलं असतं, काहीतरी केलं असतं. किती ते खोटेपणा आणि एकदम स्क्रिप्टेड वागायचं, चहा करून दिला तर. आणि भक्त काय तर म्हणे की हो ताई खरंच तुम्ही दोघं खूप मेहनती आहात आणि खरंच तुम्ही दोघंही खूप मेहनत करता आणि खूप कष्ट करता आणि कष्टाने सगळं काही केलंय तुम्ही. हो का, ते मेहनती आहेत, ते कष्ट करतात, आणि तुम्ही काय करता, तुमचा नवरा काय करतो, आरामात काय तंगड्या वर करून झोपलेला असतो की तुमच्या तंगड्या वर करतो, तेवढीच कामं येतात त्याला. फालतू कुठचे काय कॉमेंट करत असतात, तुम्ही काय मेहनत काय नाही करत वाटतं, तंगड्या वर करून हिचे व्हिडिओ बघत असता. आणि इथे काहीतरी लांटन्स फेस्टिवल आहे म्हणे, आणि त्या मण्यारकडनं आणि कन्फर्म काय म्हणतात लांटन्स फेस्टिवल, लांटन्स फेस्टिवल. तुम्ही लॅन्टन ऐकलं असेल मंडळी, पण आणि लालटेन पण ऐकलं असेल, पण तुम्ही लालटेन आणि मीच काय यार हे काय एल कुठची अरे खरंच यार, काय म्हणजे ना जीभ माझी पूर्ण बोबडी वळाली आहे हिचं, काय कसली भाषा आणि काय. आणि घरात सगळेच हे अनपड गवार आहेत वाटतं, एक नंबरचे, म्हणजे ही तर आहेच, तो नवरा पण तसलाच आणि त्या पोरी पण त्याहून आहेत त्या तसल्या, ते कुठल्या जमान्याचे आहेत, ते कुठली जनरेशन त्यांना घेणार नाही. सगळे जनरेशनवाले म्हणते नाही भाई हमारे जनरेशन के नाही आहे, हे कोण आहे एलियन लोग, असल्या त्या पोरी पण आहेत. त्या फेरीवर तर आज मी बोलणारच आहे, म्हणजे ना माझा अक्षरशः इथपर्यंत म्हणजे आता आलंय, ते काटोकाट भरलंय आता, बस और मैं सह नाही सकती. आज मी बोलूनच घेणार आहे, तोंडसूक घेणारच आहे मी, कारण मला ना होतच नाही आहे ते कंट्रोल. मी खूप चान्सेस दिले, मी मुलांबद्दल बोलत नाही, आणि असंही मी काही असं वाईट काही असं बोलणार नाही आहे, पण जे आहे ते सत्य परिस्थिती बोलणार आहे. या बाईला कळलं पाहिजे की कुठे थांबायचं. आणि मुळात ते लॅन्टन नसतं देवा अरे मुळात ते लॅन्टन असतं, लांटन नसतं, लांटन्स. ह्या बाईचं माहिती नाही मंडळी, पण मी मॅड होणार आहे, मी वेडी होणार आहे हिच्या चक्करमध्ये, असं वाटतंय मला. आणि ना रिअली हिची कंप्लेंटच झाली पाहिजे. आणि कोणी बघत असतील, कोणापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवू शकत असाल तर पोचवा, आणि ती क्लिप पोचवा. बरेचसे इन्स्टन्सेस आहेत ज्या ह्याच्यामध्ये ही मुलींना घरात ठेवून हे नवरा बायको फिरत असतात, त्यानंतर ते फ्रंट सीटवर बसवतात, असे बरेचसे, म्हणजे अक्षरशः म्हणजे त्या मुलींचं कब्जा गव्हर्नमेंट घेईल किंवा चाइल्ड केअरवाले घेतील अशा गोष्टी हे करतात. आणि मला असं वाटतं ह्यांचीच इच्छा आहे की त्या मुलींचा ताबा कोणाकडे तरी दुसऱ्याकडे जावा आणि ह्यांचा तो खर्च कमी व्हावा आणि हे दोघं मजेत की, आणि त्याच्यावर हिला अजून कॉन्टेंट छापायला मिळावं, अगदी वर्षानुवर्षाचं कॉन्टेंट, कारण मग तो लढा आणि मग ते फाईट वगैरे देणं आणि मग आमच्या मुली आम्हाला परत मिळवणं, पण मनातनं ते खुशच होणं. खरं तर मनात खुशच होईल की गेल्या
एकदाच्या, घेऊन गेले त्यांना आणि सगळं फुकटमध्ये त्यांचं पालन पोषण होतं आहे. आम्ही तर त्या लायकीचेच नाही आहोत. ॲटलिस्ट असं फुकटामध्ये का होईना पण त्यांचं चांगलं पालन पोषण होतं आहे आणि मी ते त्यांच्या जीवावर छापून घेते. तो जे काही मला भत्ता मिळायचा तो पण मला गॉसिप गर्ल खायला द्यायची नाही, तर त्याच्या ऐवजी जातील तर बरं होईल असं काहीतरी हिचं प्लॅनिंग दिसतंय. आणि जर हिचं असं असेल ना तर हिचं हे मॅनिफेस्टेशन पूर्ण होऊ देत एकदा, ही पकडली जाऊ दे. आणि हिच्या मुलींवरती ही सांभाळ करायला इनकेपेबल आहे. हे दोघंही आई वडील म्हणून दे आर नॉट केपेबल. आणि ना त्यांचं खरंच वाट लागू दे. म्हणजे ह्यांची ना अशी वाट लागली पाहिजे ना, इतक्या मोठ्या मोठ्या हुशाऱ्या मारते एवढं. म्हणूनच मला ना दिवसेंदिवस हिच्याबद्दलची चीडच वाढत चालली आहे. म्हणजे इतका आगाऊपणा करते की तो आगाऊपणा हिला नडलाच पाहिजे, त्याशिवाय हिची ना ठेचली जाणार नाही. आणि ही कसली लाईफ आहे यार, वर्स्ट लाईफ. कोणाला वाटतं हिची लाईफ एकदम बेस्ट आहे आणि मस्त आहे आणि काही म्हणजे काही तिला ना अजिबात काही तिचं काही वजूदच नाही आहे. तिला कोणी काही तिची काही लेवलच नाही आहे. उगाचच तो गावठीपणा करत असते की आता मी सगळं जेवण वगैरे झालं आहे आणि मी आता सगळं केलं आहे आणि आता मी ह्यांना गरम गरम वाढते, पोटभर जेवतील मग मी जेवून घेईन वगैरे असे काहीतरी ते टिपिकल डायलॉग मारते की आता माझी मुलं, माझा नवरा पोटभर जेवतील. अरे का तू पण बस ना त्यांच्याबरोबर. बसत तर चांगली असेल, सगळ्यांच्या पहिले चापत असेल, पण दाखवताना अशी दाखवते की बापरे मी किती पतिव्रता आणि काय तिकडेच अशी बसणारच आहे, अशी जशी काय चुलीच्या बाजूला गरम गरम तो पिक्चरमधला सीन असतो ना, अशी थापत असते आणि मग एक एक भाकरी आणि गरम गरम पोळी. बाळा तुला काय वाढू, अहो तुम्हाला काय देऊ, अजून काय देऊ, अशी बसली आहे तिथे. आणि नंतर मग उरलेलं असं भांड्यातलं खरवडून खाते. असं काहीतरी चित्र, असं काहीतरी ही ना तिकडे घर खेळते असं वाटतं. आणि अशी जर तुझी लाईफ असेल ना तर ती तशीच राहू दे, ह्याच्यापेक्षा बत्तर हालत होऊ दे तुझी. त्याच लायकीची आहेस तू. आणि सारखं आपलं ग्रॉसरी दाखवत असते, ग्रॉस बाई. आणि कोणाला सांगते ग 150ने की मी 9,500चं सामान भरलं आणि 10,000चं सामान भरलं आणि असं मी 2दा भरते महिन्यातनं. तर तुम्ही विचार करा. आणि फालतूचं कशाला घेते मग? एवढं जर तुला वाटतं महाग आहे आणि परवडत नाही, तुझी लायकी नाही, तर ते ट्युलिप कशाला मग एक्स्ट्राचं घेते? जेवढं जरुरीत आहे तेवढंच घे ना. मग होईल कमी, 50 ह्याच्यामध्ये होऊन जाईल, 50-60मध्ये, 5-6 हजारामध्ये. आणि अगेन मला हेच म्हणायचं आहे की काय दाखवता तुम्ही आणि काय सांगता? मला माहिती आहे मला माहिती आहे की इथे पगार जास्त असतात तर इथे खर्च पण जास्त असतो. हो का? अतिशहाणे. सगळीकडे तसंच असतं. इथे काय आणि तिथे काय आली मोठी. अगं तुला ना इथे कोण उभं पण नाही करत आहे, समजलं ना? भारतात येण्याची तुझी लायकी पण नाही. थोबडा तुझं बुच लागली आहे लिटरली. म्हणजे अक्षरशः म्हणजे थोबाडावर दिसतंय की असं मी कंटाळल्याला थकायला होतं मला, वेदर नाही, असं होतं आहे ना, असं आत्ता पळाली असती, आत्ता नाटकं केली असती या बाईने की मला असं डिप्रेशन येतंय आणि येते. आणि आता लोकांना कॉमेंटमध्ये उत्तरं देते की नाही आमचं असं काही ठरलं नाही आहे, आमचं असं काही विचार नाही आहे सध्या भारतात येण्याचा वगैरे. तर आता विचाराच हिला की ही मागे बोलत होती की आम्ही बहुतेक भारतात परत येऊ, तर काय झालं आता? कुठल्या तोंडाने परत येशील ग बाई? अजून कुठे आता फासायला तुझी जागा नाही उरली आहे. आता रात तिथेच बोंबली कुठची. आणि पराक्रम कर तिथे, असंच आगाऊपणा करत राहा. तुझी नाही एकदा झाली ना कंप्लेंट आणि टाक्की आणि तुला तिथून नाही लाथ मारली ना तर मग बघतेच मी कुठे जातेस ती. आणि असं ना खरंच मज्जा येईल मंडळी. खरंच हिचं ना ही जास्त ओव्हर करून दाखवते ना, खूप ॲक्टिंग मारते ना, हे सगळं असं काय उल्लंघन करते आणि वगैरे. हिला असं वाटतं की कोणी बघणार नाही, कोण सांगणार, कोण हे होणार, असं कोणतरी असेलच जो हिची खबरबात पोचवेल आणि हिची वाट लागेल. आणि हे लोकांना तेच डिझर्व करतात. असे लोक आहेत ना, ह्या लोकांना ना सहजासहजी हे लोक जात नाहीत. ह्या लोकांना स्वतःचा काही आत्मसन्मान काही नसतो. ह्यांना फक्त जोपर्यंत त्यांना लाथ नाही घालत ना कोणतरी, तोपर्यंत हे लोक ना असे एकदम असे निब्बर कातडीचे, गेंड्याच्या कातडीचे हलत नाहीत. तर ह्यांना ना एक दिवशी लाथ पडणारच, कारण यांची ती फितरतच असते, यांची नियतच असते. यांना ना पडलीच पाहिजे, त्याशिवाय यांना नाही समजत. ते म्हणतात ना, लाथो के भूत भातों से नहीं मानते, तसं आहे. म्हणून मी एवढी बोलते ना, ह्यांना नाही समजत आहे ना, ह्यांना लाथच पडणार तेव्हाच समजणार. कारण हेच आहेत ते लाथोवाले भूत. ती फेरी काकू. आता त्या फेरीला मी काकूच बोलणार. काकूबाई कुठची, काय तो अवतार करते, काय ते केस आणि काय ते येते बुचडा बांधून आणि
आणि मध्येच मदत करायला आणि ओव्हर ॲक्टिंगची दुकान, आईच्या पावलावर पाऊल ठेवून वाया गेलेली. येते आता, बोलली असती नाही बोलत आहे, कंट्रोल करते मी, कारण मला पण एक मूल आहे आणि मला माहिती आहे की काय वाटतं ते. पण हे अशी हे आहेत ना, अशी घडवत आहेत मुलं, ती बघून आहे ना अत्यंत असा अंगाचा तिळपापड होतो, डोकं फिरतं माझं हे बघून. येते मोठी दाखवायला, अभ्यास कर, बोलायला शिक. बोलता बिलता काही येत नाही, डायरेक्ट आपली मोठी पोक्तबाईसारखी किचनमध्येच घुसली आहे, काम करते, मोठी आईला मदत करते, नौटंकी करते. हिला बोलायला शिकवलं नाही आईने, बोलता येत नाही. मी ना ते करत होती, मी ना ते करत होती, मला ना ते अट पाहिजे होतं, तट पाहिजे होतं, ते आधी नीट लक्ष द्या. मोठी कोथिंबीर साफ करते आणि हे भरते आणि डबे जागेवर ठेवते आणि काय ते काय विणते आणि काय नाटकं करते. आणि माझी मुलगी असलेले लोक नशीबवान वगैरे असतात, जे खरंच नशीबवान समजतात ना स्वतःला, ते मुळात मुलगा आणि मुलीमध्ये भेदभावच करत नाहीत. आणि जे असतात ना त्यांना हे परत परत सांगावं नाही लागत की आम्ही नशीबवान आहोत, आम्ही नशीबवान आहोत, आम्ही नशीबवान आहोत. मेरे दो बेटिया आणि हे ते स्वतःच्या मनाला समजवतेस तू, वारंवार समजवत असते. आणि ना खरंच सांगते, ऑन अ सिरियस नोट, काहीतरी करायचं ना आता या सगळ्या गोष्टीला काय नाही, तिला काय तू फक्त हेच, म्हणजे लास्ट टाइम मी बोललेली तेच तुझं ध्येय आहे वाटतं, की कोणतरी कसं तरी तिला घरकामात तरबेज करायची आणि मग असाच कोणतरी मण्यासारखा येडा गटवून द्यायचा, मग आयुष्यभर त्याला असंच पूजत राहील ही. आणि त्याची अजून कसलं काय काय शिकवशील, ह्या वयात तिला घरकाम शिकवते, अजून मोठी होऊ दे सगळं, मग कम्फर्टिंग वगैरे पण कसं ठेवायचं बरोबर ते पण, त्याचं पण ट्रेनिंग देशील. जे खरं द्यायचं ते राहिलं बाजूला, ते बेसिक गोष्टी येत नाहीत मुलींना. अवतार बघते, विणण्यापेक्षा ना ते केसाचा नीड भांग पाडायला शिक म्हणावं त्या फेरीला. तिचे केस बघा कसे वाकडे तिकडे, कसा भांग नाही काय नाही, ते केसाचा अवतार, आणि म्हणे विणकाम करते. कदा ते आयब्रो उंचावून आपली बघत असते. आणि ही काय सांगते की मला खूप प्राऊड फील होते ह्या गोष्टीचं. मला वाटलं आता काहीतरी सांगेल, काहीतरी केलं असेल मोठं काय अचिव्हमेंट. तर अचिव्हमेंट आहे का, अचिव्हमेंट पण लेवलचीच आहे एकदम. काय तर म्हणे भाकरी चुरून खाते म्हणून मला प्राऊड फील होत आहे. अरे तिच्याकडनं अजून एक्सपेक्ट काय करू शकते. ज्या मुलीचे आई वडील असे आहेत इतके गावंढळ गावठी, तर त्यांच्याकडनं अजून काय एक्सपेक्ट करणार. अजून काय ही काय अचिव्हमेंट आहे की भाकरी चुरून खाते म्हणून तिला खूप मोठे संस्कार दिले. तू संस्कारच द्यायचे ना, जाऊ दे, तुलाच संस्कार नाही मिळाले तर तू काय मुलींवर संस्कार करणार आहे. कोणाला सांगते मी, उगाचच मला शब्द आणि माझी एनर्जी वेस्ट नाही करायची आहे त्याच्यावरती. खाऊ दे, खा चुरून खा, तीच लेवल आहे. हेच एवढीच लेवल आहे तुमची. साधं त्या आईला त्या मुली काय बोलतायत ते डिकोड पण नाही करता येत, की काय बोलतायत त्याचा अर्थ पण नाही लावता येत. ती मुलगी छोटीवाली एवढी जीव तोडून सांगते की प्रत्येक मंडेला आम्हाला ह्या लँग्वेजचं हे असतं, क्लास असतो सगळ्या स्कूलमध्ये. म्हणजे एव्हरी मंडे फिक्स आहे, टाइम टेबल आहे असं, की एव्हरी मंडे सगळ्यांना तो क्लास असतो फ्लक्झमबर्गिशचा. तर हिला काय ते समजतच नाही. सगळ्यांना असतो का, अच्छा हिला पण आहे का, अच्छा हां ओके हां तर असं आहे. आणि ना तुम्हाला सांगते मी, हे ना इतक्या खेळत होत्या आणि मग मी म्हटलं की छान आहे ना खेळतात तर छान झालं, मस्त आहे, चांगली गोष्ट आहे. काय म्हणजे काय ती मुलगी काय सांगते ते आम्हाला कळलं, पण आईला आई असून कळत नाही. आणि काहीतरी भलतंच सांगते की त्यात खेळल्या तिकडे तर चांगली गोष्ट आहे. काय चांगली काय गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, हो बरोबर चांगली गोष्ट आहे. झोपतील बाई, झोपणं खूप महत्त्वाचं आहे. खेळल्या थकल्या, ते खेळणं आणि थकणं इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय मग कसं ना, मग मण्यारचं बाजूला राहतं. मग अजून काही करून घ्यायचं असेल काम, मग ते होत नाही मण्यारकडनं. कारण मण्यार फक्त पर मिडनाईट कम्फर्टच काम करून देतो, तर ते इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी मुलींचं झोपणं इम्पॉर्टंट आहे. कुठे अख्खा वेळ डोक्यात तेच चाललेलं असतं वाटतं या बाईच्या. आणि मग झोप होत नाही याची, आणि मग दिवसा पेंगलेली असते झुरका मारल्यासारखे, थकल्या. आणि काय ज्ञान देत होती की मी गेली 7-8 वर्ष योगा करते आणि योगा आणि वेदरचा काही संबंध नाही, योगामुळे काही होत नाही, असं काही होत नाही. जर वेदर खराब असेल तर मग ती मरगळ येते, ते तसं होतंच. योगाचं आणि काडी मात्र संबंध नाही म्हणे, काडी मात्र. अगं आता तेच आहे ना, अशी लागली आहे ना
की तू तिथेच आता मला मजाच येणार आहे. मला खरंच असं होऊ दे की हिच्यावर आहे ना अशी वेळ बघायचंच आहे मला, ही कुठे येते तोंड घेऊन. खूप मोठे मोठे हुशाऱ्या मारते ना तिथे, हिला असं वाटतं की पण वेळ सांगून येत नाही बोंबले. हां, तर एवढा माज करू नकोस, लायकीत राहा. आणि पर्सनल डिसिजन आणि पर्सनल गोष्टी ते तुला पण कळलं होतं की हे शब्द आपल्याला सूट नाही करत, तर त्याच्यामुळे तिथे पण तू लांब पॉज घेतला की ह्या गोष्टी पर्सनल असतात. आणि मग मग शेवटी काही शब्द आठवला नाही, शेवटी तुला तेच बोलावं लागलं. पण लेट मी टेल यू वन थिंग, पर्सनल आहे ना तर पर्सनल ठेवायचं. बाजार मांडून मग पर्सनलच्या गोष्टी करायच्या नाहीत, समजली? चलपट निकल लावडियन. सारखं सारखं आपलं आणि आता कमवायचं तर ते नुसतं घराचं काढत असते आणि सारखं आत्ता तरी झालं का, आत्ता तरी मिळालं का, आणि जाऊन आपली फेरफटका मारून येते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मंडळी, इट इज प्रूव्हन की हिचं घराचं सगळं झालेलं आहे. आता फक्त ही तुकडे टाकते आणि त्या तुकड्यावर भीक मागते, बस तेच चाललेलं आहे हिचं. गोळा करते ही, बाकी काही नाही. नाही तर तुम्ही मला सांगा की कशात काहीच नाही आहे. जर एखाद्याचं आपण किती आपलं असं खूप ठरलंय, आपलं ठाम ठरलंय की आपल्याला दुसरं घर घ्यायचंय किंवा आपल्याला कुठेतरी शिफ्ट व्हायचंय, पण पण अजून त्याचं कशात काहीच नाही आहे, म्हणजे अजून काही फिक्स झालं नाही आहे. पण आपण आज ना उद्या ते करणार आहोत हे आपल्याला माहिती आहे, किंवा आपण हे मॅनिफेस्ट केलंय. पण म्हणून आपण घरातल्या वस्तू आधीच रिकाम्या करतो का, की आधीच विकून टाकतो का, आधीच देऊन टाकतो का, आधीच काही त्याची विल्हेवाट लावायला घेतो का? म्हणजे ठीक आहे ना, होणार आहे, नक्की होणार आहे आपल्याला, आपण तसं ठरवलंय, पण ते कधी ते आपल्याला माहिती नाही ना. मग काय आता हळूहळू करून काय, जर एका टाइम लिमिटपर्यंत किंवा एका एक्सपेक्टेड टाईमपर्यंत ती गोष्ट झाली नाही, तर मग असं नको वाटायला की बाबा आपण आधीच सगळं देऊन टाकलं आणि आता आपण ठेवायला पाहिजे होतं, आपल्याला वाटलं होतं की होईल आता, पण नाही झालं. जसं आपण एखादा फ्लॅट बुक करतो, आपण तो फ्लॅट बुक पण केलाय, पण तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तर आता त्याचे डेट्स आणि त्याचे इयर्स चेंज होत राहतात, पोझेशन डेट चेंज होत राहते. म्हणून आपण जोपर्यंत काही फायनलाइज होत नाही तोपर्यंत आपण आपलं घरदार आधीचं विकून नागडे होतो का रस्त्यावर येतो, नाही करत ना असं. पण ज्या अर्थी हिने सगळ्या वस्तूंची हळूहळू विल्हेवाट लावायला घेतली आहे, त्या अर्थी हे सगळं फिक्स आहे. आणि आता फक्त आणि फक्त भक्तांना तोत्या बनवायचं काम चाललंय आणि व्ह्यूज कमवते आणि नुसतं तेच तेच दाखवते की आज हे काढलं, उद्या ते काढलं, आता हे साफसफाई, हे करणार, हे कपडे, ते कपडे. अरे कशाला दाखवते, कशाला सडवते, काय नाही तर गप बसणार. पण नाही बसणार, भीक लागली आहे ना, भीक मागायची सवय लागली आहे, त्याच्यामुळे आता ते भिकेवरच चाललंय सगळं. नाहीतर काय लायकी शून्य लोकांचं. आणि द्या करून, धन करायची. तिचं तर तिचं कमी आहे म्हणून हा बसतो आणि तिकडे आता ती फिक्स एक किचनमधली हाय चेअर ती फिक्स ठरलेली आहे, तिथे बसायचं आणि तिथे बसून आपलं ज्ञान पेलायचं. इथे अशी पद्धत असते, इकडे ना तुम्हाला असं घ्यावं लागतं. आणि मग कसं असतं की असं बरेच जण त्याच्यावरती आपलं म्हणजे टेंडरसारखं असतं, सगळेजण आपलं हे करतात आणि मग ज्याला जे चांगलं वाटतं असं म्हणजे त्यांचं डील, आपण एक ऑफर ठेवायची, मग तो मालक एक ऑफर ठेवणार आणि मग बिल्डरला किंवा ओनरला जे पण चांगलं वाटेल त्यांना वाटलं की तुम्हाला द्यायचं आहे आणि तुमची ओके आहे, तर नेगोशिएशन्स होतात. तर त्यांचं आपलं एकमेकांबरोबर हे होतं. तुम्ही म्हणू शकता की ह्याच्यापेक्षा कमी, लेट्स से तुम्हाला एवढ्याला पाहिजे पण त्याला एवढ्याला नाही द्यायचं आहे, तर त्याच्यावरून अशा गोष्टी होतात आणि मग ते फायनलाइज होतं. अशी इथे पद्धत आहे. असं आता इथे असं आहे, आता आपल्या प्रत्येक देशामध्ये वेगवेगळं असतं, आपल्या इथे वेगळं असतं, इथे वेगळं. काय वेगळं असतं माण्यार, काय वेगळं असतं माण्यार? इंडियामध्ये पण असंच असतं. इंडियामध्ये पण आपण जेव्हा एखादी प्रॉपर्टी घेतो तेव्हा आपण एक प्राईस कोट करतो, समोरच्याची एक प्राईस असते, मग ब्लॅक अँड व्हाईटचं ठरतं, मग डाऊन पेमेंटचं ठरतं, मग ते बऱ्याचशा गोष्टी असतात, वेगवेगळ्या गोष्टीवर नेगोसिएशन्स होतात. इंडियामध्ये पण एका आता जाऊ दे ना, हे कुठून येतात आणि यांनी काय बघितलंय आणि काय नाही, आणि मोठ्या तिकडच्या, आणि हे अशा लोकांना या सगळ्या गोष्टी सांगत असतात जे यांच्यापेक्षा पण आणि बत्तर आहेत. म्हणजे हे तर आहेच लांटन. आपल्याला सवय असते ना शुद्ध बोलायची मंडळी, चुकून पण म्हणजे प्रयत्न करून पण अशुद्ध निघत नाही, हा एक वेगळा प्रॉब्लेम आहे माझा. तर ह्या लांटनवाल्यांना काय करणार आहे, लांटनवाल्यांनी कधी कसले काय लाले लागलेले लोक, हट.
आणि कधी कधी ना मला असं वाटतं या फ्लक्झमबर्गमध्ये काय आहे तरी काय आहे, म्हणजे काय अर्थ काय आहे त्या तिथे राहण्याला, कसलं काय आहे. म्हणजे मी आता इथे छाती ठोकून सांगू शकते की मला इथे खूप छान वाटतं आणि खूप मस्त आहे. दुबई इज द बेस्ट सिटी एव्हर टू स्टे. म्हणजे सगळं तुम्हाला काय नाही मिळत. अगदी मला मुंबईसारखंच असं वाटतं. थोडी कम्फर्टेबल म्हणजे लाईफ आहे मुंबईपेक्षा, कम्फर्ट आहे. आपण असं म्हणू शकतो की क्लीनर अँड मोर कम्फर्टेबल व्हर्जन ऑफ मुंबई. पण तसंच अगदी म्हणजे गरीबातला गरीब पण जर इच्छा असेल तर आणि मेहनत करण्याची तयारी असेल तरी सर्वाईव्ह करू शकतो. आणि चांगला मध्यमवर्गीय माणूस पण चांगलं एक छान लाईफ लीड करू शकतो. सगळ्या गोष्टी मॅनेज होतात, व्यवस्थित होतात आणि काहीच असं प्रॉब्लेम नाही आहे. पण ही व्यक्ती अशी आहे की हिला म्हणजे मी कधी काही चांगलं बोलतानाच ऐकलं नाही. हे मिळत नाही, ते मिळत नाही, हे अवेलेबल नाही राहत, ते अवेलेबल नाही राहत, असं नाही आहे इथे, तसं नाही आहे, ह्यासाठी इथे जावं लागतं, त्यासाठी तिथे जावं लागतं, इथे मिळतं पण इथे ऑप्शन कमी अवेलेबल राहतात. अरे काय आहे काय तिथे बोंबडे, काय आहे काय? फक्त पैसा आहे बस. त्या पैशासाठी, त्या पैशाला पण नुसती रडत असते, नुसती तरी पण असून पण मारते त्या पोरींचं. त्याच्यावर पण तुझी बसली आहे नुसती. म्हणजे इतकी घाण आहे, इतकं असून पण, इतकं करून पण हिचं नजर त्या आईच्या प्रॉपर्टीवर आणि ह्याच्यावरती आहे. आणि मोठ्या गोष्टी सांगते. बघावं तेव्हा आपलं आता इथे मेड नाही राहत आणि मग इथे मिळाली तरी पण ती अपॉइंटमेंटच नसते, त्याची फुलच असते. अगं बाई, म्हणजे तू इतकी मनहूस आहे ना की तुझ्या नशिबाला काहीच नाही, काहीच लागत नाही. तो मण्यार लागला ना म्हणून आता ते कसं तरी ते टिकवून ठेवायला काय काय करते आणि काय नाही. बापरे, काय तो केक आणि काय ते कम्फर्ट आणि काय ते विशेष यांच्या. मला त्या फ्लक्झमबर्गवाल्यांना हे पण सांगायचं आहे की जरा ह्याची पण नोंद घ्यावी की ही तुमच्या देशाबद्दल काहीच चांगलं सांगत नाही. आडून आडून नुसती कंप्लेंटच करत असते. मग ते वेदर असू दे, खाणं पिणं असू दे, कुठल्या वस्तू असू दे, शॉपिंग असू दे, काही म्हणजे काहीच नाही. लाईफस्टाईलच नाही आहे तुमच्या देशात. एकंदरीत हिच्या व्हिडिओजमधनं असंच दिसून येतं. आणि त्या मुलींचं शाळेचा पण तोच विषय चघळते. आणि काय तर म्हणे की युरोपमध्ये इंग्लिश मिडियम स्कूल राहत नाही, जास्त इंग्लिश मिडियम. अगं बाई, तू स्वतःपुरतं बोल. तुला त्या फ्लक्झमबर्गची तरी अर्ध्याहून जास्त माहिती नाही आहे आणि युरोपच्या गोष्टी करायला लागल्या. एकतर हिचं नाव एकतर बदला ते युरोपवाला. युरोप कसली काय युरोपची मॉम मोठी. हिला ना असं ना पडलंच पाहिजे काहीतरी. फालतूगिरी करत असते नुसती. चांगलं तर काय नाही, नुसतं नाव खराब करून ठेवायला असली म्हणजे माता नाही आहे ही. युरोपियन माता नाही, कुमाता आहे. इंग्लिश मिडियम स्कूल राहत नाही म्हणे युरोपमध्ये. कोणाला तरी खरं वाटेल का? मारो रे इसको, मारो, खोपडीत तोड दो साले का. ते कसे की आज ते रील टाकले त्याच्यामध्ये काय ते एक्सटेन्शन्स लावायला विसरली वाटतं. एवढंसा आपला एवढीशी पातळ काहीतरी हे पोनी बांधलाय आणि घरातच जॅकेट बिकेट काय हिटरचे पैसे वाचवते वाटतं. एवढं जाड जॅकेट घालून बसली ती. किती ते कॉपी म्हणजे नेक्स्ट लेवल. म्हणजे जराही धीर नाही आता. म्हणजे हे खोटं तर म्हणजे धडधडीत बोलायचं ते तर झालंच आहे, पण ही आता धडधडीतपणे कॉपी पण करू लागली आहे. म्हणजे अंडे तर आता इतके अंडे आहेत की त्यांना नाहीच समजत. ते हे हिने बरोबर ओळखलेलं आहे की आपण किती काही असं ओपनली केलं ना तरी हे लोक येतील ताई 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 करत. म्हणजे ती हाहाने ते ऐक्याचं, ती एक कुठल्या जमान्याचं आता ऐक्या दाखवते. तर तिचं बघून लगेच ही पण गेली ऐक्याला. एवढं काय आत्ता आत्ता लगेच एवढं दिवस तर तुला काय नव्हतं, आत्ता एकदम अर्जंट एकदम आठवलं कुठे जायला. आणि तुझं प्रॉडक्ट तिथे अवेलेबल आहे की नाही आहे हे तू घरात बसून तू हे करू शकते, तिथे चेक करू शकते आणि असेल तरच जाऊ शकते. तू स्टॉकमध्ये आहे की नाही आहे ते ऑनलाईन वेबसाईटवर तू चेक करू शकते. एवढं त्या म्हणजे बोंबड्याने याला याडा बनवलं की दोघांनी मिळून बघताना याडा बनवलं की काय नेमकं काय जायचंच होतं तर कॉपी करायचीच होती. कुठे जाऊया तर आता हिचं व्हिडिओ बघितला, चला आपण पण जाऊया. ते पण नाही यांच्या देशात. शी, कसलं देश आणि कसलं काय रे बाबा. खाण्याचे तर असं म्हणजे दाखवते, असं इतकं खोटं बोलते ना. हे खोटं तर हिला मॅनेजच होत नाही तरी बोलते आपली. आणि भक्त तर त्यांना तर काय बाबा, त्यांच्याकडनं आता माझ्या अजिबातच अपेक्षा नाही आहेत कसल्याच. म्हणजे तिकडे जाऊन ऐक्यामध्ये म्हणे की मी आता इथे येऊन बसली आहे आणि आम्ही घरून ब्रेकफास्ट करून निघालो आता आम्हाला भूक लागली.
ब्रेकफास्ट करून निघाले तर भूक कशी लागली तुम्हाला? आणि भूक लागली तर काय ते म्हणजे नुसतं ते गोड 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 पेस्ट्री आणि कॉफी आणि कुकीज हेच खात असते. आणि मी गोड नाही खात, मी साखर कमी, मी चहा घेते पण साखर एकदम कमी, म्हणून साखर कमी घालते चहात आणि नंतर मग मी बाजूला पेस्ट्री खाते त्याच्याबरोबर. वा, काय सॉलिड आहे ना, काय बॅलन्स केलं आहे. बावलड बाई, येड्या राऊंडराऊंडची, बोंबडाचा बोंबडा खोंबडा ढोंबडा फुट. ब्रेकफास्ट करून हिला भूक लागली, ब्रेकफास्ट करून निघालो तरी भूक लागली म्हणे. आणि मग नंतर मग आम्हाला भूक नव्हती, मग आम्ही विचार केला की आता काय खायचं, तर मग घरी जाऊन आपण असं चांगलं आपण घरचं जेवण जेवू म्हणून आम्ही घरी आलो जेवायला. अरे काय म्हणजे काय सेन्स बनतोय का? जेव्हा खाऊन निघाले तर भूक लागली आणि मग नंतर मग खाऊन झाल्यानंतर मग भूक नव्हती, आता मग एक मील स्किप म्हणजे तिकडेच ते कलटवून टाकलं मुलींना काहीतरी ज्यूस आणि बिस्किट देऊन. म्हणजे लहानपणी नाही का पार्लेजी पाण्यात बुडवून खायचे, तसं पण ही मुलींचं करत असेल. आणि मग त्याच्याबद्दल पण कधीतरी सांगेल. मला प्राऊड वाटतं, मला माझ्या मुली आहे ना बिस्किट आणि पाण्यावर राहतात. आणि नुसती आपली त्या मॅचवरती क्रिकेटवरती मोठी क्रिकेट प्रेमी, काय माहिती तरी असेल का? उगाच आपलं काहीतरी नुसतं मी मॅच बघते आणि मी हे करते आणि आज आपली मॅच आहे आणि हे ते जरा जास्तच करायला लागले. टेस्ट क्रिकेट सोडत नाही काय नाही, आता ते कॉन्टेंट बनवण्याचा प्रयत्न करते. मोठी स्पोर्ट्स पर्सन, बॉम्बडा का झोंबडा, झोंबी कुठची. आणि नुसतं काय पण शॉपिंग केलं स्वतःबद्दल पण तेच आणि मुलींबद्दल पण तेच डायलॉग की हे घेतलं त्यांना ते घेतलं आणि मग हे तिने घालून बघितलं तर तिला हे छान दिसत होतं, तिला हे छान दिसत होतं, तिने ट्राय केलं होतं तर तिथे पण तिला खूप छान दिसत होतं. तर मी तिला म्हणाले की ठीक आहे, काही हरकत नाही, आपण तुझ्यासाठी घेऊया, खूप 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 छान दिसतं. अरे कुठलीही गोष्ट जर छान असेल तरच, छान वाटली किंवा आपल्यावर चांगली सूट होते तरच घेतो ना माणूस. घाण दिसणारी गोष्ट का घेईल कोण? ते कशाला मेन्शन करायचं की तिच्यावर छान दिसत होतं? आणि छान दिसतं की नाही दिसत ते दुसऱ्यांना ठरवू दे ना. स्वतःच्या बाबतीत पण स्वतःच सांगते मला छान दिसत होतं म्हणे. तो मेकअप कसा करते ते बघ. मी सांगते तुला, मला सांग, मी सांगते तुला रिव्ह्यू की काय चांगलं आहे काय नाही चांगलं आहे. कुठलं ते चमकीला लायनर लावते, अर्धवट लिपस्टिक काय लावते आणि कसला तो काय अवतार करून बसते. अरे 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 आणि म्हणे छान दिसतं, छान, सेल्फ प्रोक्लेम्ड छान. झोप आता, थकली असशील ना. झालं मला बोलायला दिलेलं मंडळी, तर मी बोलली आणि आता बस एवढंच मला बोलायचं होतं आजच्या पॉडकास्टमध्ये. तुम्हाला कसं वाटलं आजचं पॉडकास्ट ते मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि अजून काही राहिलं असेल तर ते पण मेन्शन करा. हां, आणि मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की ती वळणा पण तशीच आहे, तिच्याकडे लक्ष देऊ नका, तिच्यावर पण आता मी लवकरच येते. म्हणजे ना खरंच या दोघी आहेत ना एकदम असं ना असं चोपला पाहिजे ना ह्यांना ना, कुठेतरी मध्येच असं ना कुठेतरी चौकात धरून हाणला पाहिजे दोघीच्या दोघींना. अगं तुझ्या पोराला बरं नाही तर व्हिडिओ कसले टाकत बसली, लक्ष दे ना त्याच्याकडे नुसती. आता काय त्याच्या औषध पाण्याचा खर्च काढते की काय? शाणी भीक लागलेली फॅमिली, भिकारी फॅमिली कुठची. त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ येईल. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्ट सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.